त्या ठिकाणी न्यायालयाला सादर केलं. त्या आरोपपत्राचा अभ्यास केल्याच्या नंतर मला फक्त पूर्वी एका गोष्टीची तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की डिसेंबर 2023 मध्ये राणा पाटलाला समजलं होतं की त्यांचा कार्यकर्ता हा ड्रग्सचा आहे. त्याच्या संदर्भात पहिल्यांदा त्या कार्यकर्त्याला सोलापूरहून पुण्याला, पुण्याहून नेरूळला, नेरूळहून बडोद्याला, नेरूळहून मुंबईला, मुंबईहून बडोद्याला हा प्रयत्न केला असं म्हणते ती त्यांच्या ह्याच्यात सांगताना. डिसेंबर 2023 पासून गुन्हा दाखल व्हायला 14 फेब्रुवारी 2025 का उजाडलं? डिसेंबर म्हणजे 2024 2025 म्हणजे 1 वर्ष 1 महिना गेला. मग नेमकं राणा पाटील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत होण्याची वाट बघत होते का? जर माझा कार्यकर्ता अशा पद्धतीनं ड्रग्जचं सेवन करतोय आणि त्याला असं व्यसन लागलंय आणि अशा पद्धतीचं ड्रग्ज इथं मिळतंय की लोकप्रतिनिधी म्हणून जर मला कळालं तर माझी पहिली जबाबदारी काय? ताबडतोब ज्या दिवशी कळालं त्याच दिवशी त्याच्या संदर्भात मला वाटतं पोलिसांना माहिती देणं आणि ह्याच्या संदर्भात जे कोणी आरोपी असतील त्यांना गजाची आड करणे ही मला वाटतं पहिली प्राथमिक जबाबदारी असते कुठले सामान्य माणसाची. आपण जर लोकप्रतिनिधी मग तुम्ही डिसेंबर 2023 पासून 14 फेब्रुवारी 2025 का उजाडलं? हा जो म्हटलं काही 1 वर्ष 2 महिने 3 महिन्याचा कालावधी गेला हा नेमका कशासाठी होता? निवडणुका पार पाडण्यासाठी होता. म्हणजे लोकांच्या लेकराला ड्रग्जचं व्यसन लागलं तर चालतंय पण आपली निवडणूक पार पाडली पाहिजे सुरक्षित, त्याच्यात कुठला व्यक्ती आला नाही पाहिजे. मला वाटतं अशा वृत्तीनं जर लोकप्रतिनिधी काम करत असतील तर ते दुर्दैव. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की या आरोपपत्राचा अभ्यास केल्याच्या नंतर याच्यामध्ये जे आरोपी म्हणजे वारंवार जबाबात ती सांगतील ना आम्हाला की सगळ्यात टॉपचा माणूस कोण आहे? ती शोधा. आका 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 ही शब्द जरा जास्त परवलीचा आहे आता सध्याच्या काळात आका. तर त्याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर या आरोपपत्रामध्ये त्या संगीता गोळेंच्या जबाबामध्ये 27 फेब्रुवारीला आणि संतोष खोत 28 म्हणजे ह्याच्या जबाबामध्ये कायम एक नाव येते. अग्रवाल नावाचा उल्लेख होता, अतुल अग्रवाल मुंबई. मग ह्या अतुल अग्रवालचा फोन आजही चालू आहे. मग पोलिसांना वाटलं नाही का या अतुल अग्रवाल कोण आहे नेमका? त्याला शोधावं, त्याला पकडावं, त्याला आरोपी करावं. नेमकं हे कुणाच्यावरच असताना कुणाच्या हे ना त्याला सोडलं जातंय हा एक माझा त्याच्यातला मूळ प्रश्न आहे. आणि त्याचा फोन चालू असताना साधा त्याचा जबाब तरी घ्या की तुम्ही, जबाब सुद्धा घेतलेला. मग हे नेमकं काय दर्शवतंय हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरं पिट्या सुर्वे नावाचा सोलापूरचा एक 2 कनेक्शन आहेत त्या ड्रग्सच्या. एक तर मुंबईचं आणि दुसरं सोलापूरचं. त्या मुंबईच्या ह्याच्यात टॉपचा माणूस कोण आहे? अतुल अग्रवाल. त्याचं नाव जबाबात येते ह्या बाकीच्या आरोपीचा तपास केल्याच्या नंतर. त्याला मोबाईल नंबर देते, त्याचा मोबाईल नंबर चालू आहे. पण पोलिसांनी त्यांच्या चार्जशीट मध्ये ह्याच्यात पुढे काय केलंय ह्याच्याबद्दल अक्षर त्या ठिकाणी लिहिलेलं नाही. मग पोलिसांनी नेमकं ह्याला काय सोडलंय का? अजून तू ड्रग्सची तस्करी कर, तुला मोकाट आहे काय काळजी करू, हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहते. आणि त्याच पद्धतीनं दुसरं कनेक्शन येते तुमचं सोलापूरचं. त्याच्यात पिट्या सुर्वे ज्याच्या म्हणजे गजानन हांगरेच्या 25 मार्चच्या जबाबात, हर्ष सोनीच्या 2 एप्रिलच्या जबाबात, ओंकर मिश्रेच्या 2 एप्रिलच्या जबाबात ह्या पिट्या सुर्वेचा उल्लेख येत आहे. जबाबात त्यांनी सांगितलंय. पण ह्याला सुद्धा त्यांनी म्हणजे ही जी आका आहे त्या आकावर कुठलीही कारवाई या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडनं केली गेलेली नाही. मुद्दा हा आहे की अशा पद्धतीनं जर तुम्ही ड्रग्सच्या प्रकरणाचा जे की अतिशय संवेदनशील विषय आहे ह्या विषयाचा जर तपास करत असाल तर मग नेमका संदेश काय द्यायचा आहे? आपण बघताय जो काय तपास चाललाय, अरेस्ट होते का नाही, आरोपीला कशा पद्धतीने अभय दिलं जातं, पुढच्या ह्याच्यात मी सांगणार एक होते. पण ही आपली नैतिक जबाबदारी नाही का लोकप्रतिनिधी म्हणून की असा गुन्हा करणाऱ्या माणसाला एक धडा द्यायची गरज आहे. पण की पुन्हा कोणी हिंमत नाही केली पाहिजे. पण धडा द्यायचं तर सोडून द्या. तुम्ही जरी असं केलं तर आम्ही तुमच्या पाठीशी आहे. अशा पद्धतीनं जो संदेश द्यायचा प्रयत्न करतोय लोकप्रतिनिधी ते अतिशय दुर्दैव. दुसरं सगळ्यात महत्वाचं ह्या चार्जशीटचं अवलोकन केल्याच्या नंतर
त्याच्यात कुणाला चार्जशीटचे जबाब पाहिजे असतील, मी जे बोललोय मुद्दे त्याचे सुद्धा मी बंचेस तयार करून हायलाइट करून ठेवले. असं नाही की मोगम काहीतरी बोलायचं म्हणून बोलत नाही आम्ही. की 1 नंबरचा जो मी आरोप केलाय त्याच्या संदर्भात सगळे पेपर्स जोडले तर ते हायलाइट केले. क्रमांक 2 वैभव गोळे. आता या संगीता गोळे नावाच्या गृहिणीला अटक झाली 22 या महिन्याला 22 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5:57 अटक झाली. आणि अटक झाल्याच्या नंतर पोलिसांनी तिचा जो पती आहे त्या पतीला कळवलं की बाबा तुमच्या बायकोला अटक केलेली आहे. आणि त्याच्या संदर्भात जो पती आहे त्याचं रिसिव्ह घेतलंय, आम्ही अटक केली म्हणून जे पत्र दिले ते रिसिव्ह घेतलंय त्याच्यावर. त्याच्यानंतर हा जो वैभव गोळे नावाचा व्यक्ती आहे त्याच्यावर व्हीपी रोड पोलीस स्टेशन त्याच्यावर एनडीपीएसचे गुन्हे दाखल आहेत. 3 गुन्हे दाखल आहेत. गुन्हा नंबर 32/2023, गुन्हा नंबर 56/2022 व्हीपी रोड दोन्ही पोलीस स्टेशनचे आहेत. आणि ढेबेवाडी पोलीस स्टेशनचं गुन्हा रजिस्टर नंबर 41/2019 आणि कलम आहेत 353. ढेबेवाडीचे 353 आहेत. वर्धेचे गुन्हा आहेत कलम 8/27 एनडीपीएस ऍक्ट, कलम 8/22 एनडीपीएस ऍक्ट. मग मला काय म्हणायचंय, पोलिसांचं काम नव्हतं का की बाबा अशा गुन्ह्यात हा माणूस आहे पूर्वीपासून त्याच्यावर लक्ष ठेवणं, त्याच्यावर विजिलन्स करणं, त्याच्या हालचालीवर बारकाईनं पूर्ण नजर ठेवून राहणं. त्याच्यावर मात्र असं म्हणत आहे त्याला त्याच वेळेस उचलायला पाहिजे ना जबाब घेण्यासाठी, तर किमान पोलिसांच्या कस्टडीमध्ये घ्यायला पाहिजे होतं त्याला. असं असताना त्याला कळवलं जातंय, त्याला पळण्यासाठी मुभा दिली जाते. आणि तो त्याच्यानंतर आता एक्सपर्ट म्हणून पोलीस वारंवार सांगतायत तिथं की हा सदरचा आरोपी जो आहे वेबस्कॉन्ड आहे, अटक केल्याच्या नंतर जी प्रोसेस असते त्याच्यावर सुद्धा त्या वैभव गोळेच्या स्वाक्षरी आहे. नेमकं पोलीस करायला लागलेत काय? आणि मला वाटतं आजपर्यंत पण ती एक्सपर्टच आहे. मग या वैभव गोळेला का सोडलं तुम्ही पोलिसांनी, हा पण प्रश्न आहे ना. पोलिसांना माहित होतं, त्याचा सहभाग पोलिसांना आढळलाय. मग त्याच्यावर नजर ठेवणं, सर्व तपास अशा पद्धतीने केला जातो का? त्याला ठरवलं जातं की अटक केली पळतो आता, आणि पुन्हा 8 तास त्याच्या मागे लागली, त्याला हुडकायला लागली, आता कुठे गेला, आता कुठे गेला, आता कुठे गेला. क्रमांक 2 हा विषय. पुन्हा ह्याच्यात तस्कर करणारे वेगळे आणि सेवन करणारे कुणाच्या सोयीसाठी केले नेमकं? म्हणजे ड्रगची तस्करी करणारा गट वेगळा आणि ड्रगचं सेवन करणारा गट वेगळा. यात गंमत अशी आहे की आपण जर बघितलं संतोष खोत या आरोपीचा जबाब आहे 27 फेब्रुवारी 2025 त्याच्यामध्ये त्यानं स्पष्टपणे सांगितलंय की या विनोद गंगेच्या सांगण्यावरनं 50 पुड्या बापू कने आणि 35 पुड्या गंगेसाठी अशा 85 पुड्या घेतल्या आणि त्याच्यासाठी 2,97,000 रुपये ड्रग्स गंगे यांनी घेतले. आता गंमत बघा, ह्याच्यामधला बापू कने जो आहे 50 पुढे घेणारा तो आहे पेडलर, म्हणजे तस्करी करण्याची, ड्रग्सची तस्करी करण्याच्या यादीत त्याचा समावेश आहे. आणि 35 पुढा घेणारा जो विनोद गंगे आहे तो मात्र तस्करीत नाही, तो सेवन करणार आहे. का हो? तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून का? तुमच्या लेकराला जर त्यानं व्यसन लावलं, तुमचं लेकरू जर असं ड्रग्स घेऊन फिरायला लागलं तर चलत का तुम्हाला? तुम्ही तेव्हा मान्य करताल का आपल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, आपण वाचवलं पाहिजे? ही अतिशय ख्याताची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की नेमकं कुणाच्या सोयीसाठी चाललंय. आणि हे 2 गट का केले? जेव्हा की मूळ आरोपी जो आहे गंगे त्याच्या संदर्भातले आरोपी यांच्या मोबाईल मधून 2 गट केलेत बघा. एका ह्याच्यात 26 जे आरोपी आहेत ते तस्कर म्हणून त्यांनी निष्पन्न केलेत आणि त्याच्या खाली साधारणतः जवळपास 10 जे आरोपी आहेत त्याला सेवन गटातले आरोपी म्हणून असं म्हणजे बायफर्गेशन केलं. कुणाच्या फायद्यासाठी कशासाठी केलाय की चार्जशीट मधलाच कागद आहे, या चार्जशीट मधल्याच कागदावरून आपल्याला असं लक्षात येईल 25/8/2024 रोजी 4:03 सायंकाळी एक व्हाईस SMS आहे. त्याच्यात हा
भाऊ ह्या वहिनीच्या अकाउंटला ट्रान्सफर मारा 1,85,000. त्याच्यानंतर गंमत अशी आहे की हे गंगे नावाचे ग्रस्त इतके हुशार आहेत. त्यांनी काय केलं, ही 1,85,000 जी ट्रान्सफर आहे ती स्वतःच्या अकाउंटवरून मारलेलं नाही. ती पुढच्या ह्याच्यात मी तिथं तुम्हाला त्यांनी जे ट्रान्सफर मारले ते पहिलं ट्रान्सफर मारलंय आपलं सुमित संजय शिंदे नावाच्या व्यक्तीच्या नावावर ते जे, आणि त्याच्यानंतर दुसरं मारलंय अविनाश बाळू मुळे ह्यांच्या मोबाईलवरनं, आणि सागर किशोर गंगे या 3 व्यक्तीच्या मोबाईलवरनं त्यांनी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं. त्यांना माहिती आहे ड्रगला पैसे द्यायचे, आणि ह्यांना पुन्हा कॅश दिली. फोन पे कोणाला करायला लावलं, ह्या तिघांना, आणि कॅश कोणी दिली, परत तेच गंगे, विनोद काय पिटू उर्फ विनोद गंगे. हा म्हणजे ड्रग्सची डिलिव्हरी स्वतः घेतली, पैसे स्वतः दिले, सगळे झाले, तरी पण ते सेवन गटातले आहेत, ते तस्कर नाही. जेव्हा की 50 पुड्या घेणारे बापू कने ते तस्कर आहेत, आणि 35 पुड्या घेणारे जे गंगे आहेत ते तस्कर आहेत. काय नेमकं काय म्हणजे डोकं काय लॉजिक लावलं पोलिसांना, तर कशा पद्धतीने केले, आणि ही शांत डोक्याने केलेला कार्यक्रम आहे. ड्रग्सचे पैसे 1,85,000 रुपये खरेदी करून देत असताना स्वतःच्या अकाउंटवरून दिलेले नाही. या 3 लोकांना ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायला लावले, जे की तिथं पोलिसांच्या चार्जशीट मध्ये आहेत, आणि ह्या लोकांना कॅश दिली नंतर. तरी पण हे सेवन गटातले म्हणजे काय म्हणायचं त्याला, शाव माणूस, त्याचे वाचवायचा प्रयत्न आहे. हे त्या सगळ्या त्यांच्या गोष्टीवरनं दिसून येते. दुसरी 6वी गोष्ट, व्यसनमुक्तीनंतर परत गंगेने ड्रग्सचं सेवन केलेलं आहे. त्यांच्यासाठी व्यसनमुक्तीवर उपचार करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की तेरणा निरोळ त्याचा काय कागदपत्राचा कुठं उल्लेख नाही, पण त्याच्यानंतर जे हिने ड्रग्स घेतले 2,97,000 परत 1,85,000 ही 25 ऑगस्ट 2024 रोजी ही ड्रग्सची खरेदी केलेली आहे. म्हणजे ह्या सगळ्या दिव्यातनं पार पडून त्याच्यात सगळं बघून की आता आपल्याला ड्रग्स सोडायचे म्हणून जी मागे सांगितला प्रवास तुम्हाला, त्या सगळ्या ठिकाणी जाऊन आली, आणि तेवढ्या ठिकाणी जाऊन येऊन परत जे करायचं तेच कार्यक्रम यांनी चालू केला. म्हणजे परत सुद्धा व्यसनमुक्ती म्हणते नाही, त्याच्यानंतर सुद्धा ड्रग्सचं सेवन केलं हे त्याच्या अकाउंटच्या स्टेटमेंट पोलिसांनी जे चार्जशीट सबमिट केलंय त्याच्यावरच्या अकाउंटच्या स्टेटमेंट म्हणून त्या ठिकाणी दिसतंय. आता 7वा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, बापू कने यांचा आयसीआयसीआय बँकेचा 24 पानी स्टेटमेंट आहे बापू कनेचं. त्याच्यात फक्त 4च पानं जोडली आहेत, बाकीची 20 पानं जी आहेत ती जोडलेलीच नाही स्टेटमेंट. एखादं अकाउंट एखाद्या आरोपामध्ये जर वापरलं गेलं असेल तर त्याच्यावर झालेल्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा अभ्यास करणं पोलिसांचं काम आहे का नाही, त्याचा तपास करणं काम आहे का नाही, का फक्त 4च पानाचा करायचा 20 पानाचा सोडायचा का? म्हणजे पोलिसांना वाटतंय तसं का वरून पॉलिटिकल प्रेशर असल्यामुळं जसं आपल्याला पाहिजे तसं असा काहीसा तपास मला वाटतं ह्या ठिकाणी केलाय. मला वाटतं ह्याचं सुद्धा उत्तर मिळणं गरजेचं आहे. आणि मगाशी जे म्हणलंय सेवन गटातले आरोपी वेगळे, तस्करी करणारे, मला वाटतं दोन्हीचं गुन्ह्याचं प्रमाण सारखंच आहे. त्यांच्यावर गुन्हे नोंद करा, कोर्टाला ठरवू द्या ना, कोर्ट डिसाईड करेल ना काय करायचं ते, ह्यांना सोडायचंय का ठेवायचं, ह्यांना तस्कर समजायचं का सेवक समजायचे तपासावर आलेले पोलिसांच्या कागदपत्रावर. की तुम्ही का त्या ठिकाणी हा प्रयत्न करताय? मला वाटतंय हा एक महत्वाचा विषय आहे. त्याच्याबरोबर तुम्ही काही चार्जशीट आहे, काही पोलिसांची स्वनावर काही जणांच्या बाबत निष्पन्न झाले. मग मुख्यमंत्री साहेब एका बाजूला म्हणतात की यात जर पोलिसांचा सहभाग असला तर आमच्याला निलंबित नाही बडतर्फ करतात. मग ज्यांची पोलिसांची नावं चार्जशीट मध्ये आले अधिकारी असतील पोलीस कर्मचारी त्याच्यावर काय कारवाई केली आपल्या पोलिसांनी, धाराशिवच्या पोलिसांनी काय कारवाई केली त्याचं आजपर्यंत तुम्हालाही माहित नाही, आम्हालाही माहित. कारण जे जर त्याचं काम आरक्षण करायचं हेच जर तिथं हे करत असतील आणि त्याचा काही ठिकाणी उल्लेख आला पण पोलिसांनी आतापर्यंत काही कुठल्याही पोलिसावर कारवाई झाली नाही, त्याचं उत्तर सुद्धा धाराशिवच्या पोलिसांनी दिलं. आणि बरेच आरोपी असे आहेत की त्यांच्या जबाबात नाव आले. काही लोक तुम्हाला म्हणजे काही लोकांना जामीन करून अडकवायचं, काही लोकांना जामीन करून सोडून द्यायचं,
असं का सगळ्यांना सारखा न्याय लावला पाहिजे हे आमचं मत आहे. त्यामुळं ह्या बाबतीत सुद्धा काही जबाबात नाव आले 400 जबाब आहेत ते आम्ही जे बोलतोय त्यावेळी मनाचं काही बोलत नाही. पोलिसांनी ते 400 कोर्टात दाखल केलेलं आहे. त्याची आम्ही नकल काढून त्याच्यावर थोडा अभ्यास करून अशी बोलतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी साहेबांनी सांगितल्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याबाबत पोलिसांच्या भूमिकेबाबत कुठेतरी साशंकता सगळ्यांमध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळं कोणाचं प्रेशर खाली आहे का आम्ही पुढे पोलीस करतात. या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री आपले राज्याचे गृहमंत्री यांना भेटणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहेत हे आम्हाला आजच्या प्रश्नावर सांगायचं. पोलिसांची नावं सांगता. पोलिसांची नावं नाव आणि पद नाही ती जी जबाबात आले तुम्हाला त्याची कॉपी पाहिजे तुम्हाला देतो म्हणजे पुरावा सगळे छापा ना. बँक स्टेटमेंट 24 पानं असतात आणि नेमके 4 पानच काय केले काय कारण हाच प्रश्न आहे ना. काय त्यांचे विशेष काय काय माहिती नेमकं पोलिसांना कुणाला वाचवायचंय का की त्याच्यात काही असे ट्रान्झॅक्शन आहेत की ज्या माणसाचे नाव समोर आल्याच्या नंतर हा कार मारणार आहे या भीतीमुळे पोलीस ती नावासमोर म्हणजे ती 20 पानं स्टेटमेंटची पुढे देत नाहीत का. लपवायचं काय कारण नाही ना. सगळं जोडायचं आणि अशा पद्धतीने जर पोलीस तपास करणार असतील आणि लोकप्रतिनिधी म्हणून जी मिळवते की आम्हीच ही इन्फॉर्मेशन दिली आम्हीच ही माहिती दिली त्यांना मी पहिला प्रश्न तर केलाय. मी तुम्हाला डिसेंबर मध्ये 2023 मध्ये कळालेला असताना तुम्ही 1 वर्ष 2 महिने का शांत होतात निवडणुकीची संपायची वाट बघत होतात का. त्या प्रश्नाचं उत्तर माझी विनंती आहे तुम्हाला त्याला विचारा तुम्ही. बरं ते ठीक आहे झालं तुम्ही निवडणुका पार पाडण्यासाठी थांबला जेव्हा आरोपी निष्पन्न व्हायला लागले तर त्यांना तर पाठीशी घालू नका ना. त्यांना कशामुळे पाठीशी घालताय. मी तुम्हाला तुमच्या लक्षात आलं असेल त्याच्यात मी प्रांजळपणे सांगितलं होतं की आमच्यात दुसरं कोणी असेल आम्ही स्वतः जरी असेल तर आम्हाला सोडू नका. आपण निरपेक्ष पाहुण्यांचं समोर गेलं पाहिजे ना. नुसतं लोकांचे प्रतिनिधी म्हणून आपण सांगायचं आणि वागताना जर वेगळं वागत असू तर हे का. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ते वारंवार सांगते की आम्ही इन्फॉर्मेशन दिली आम्ही इन्फॉर्मेशन. समजा गरीब झाला की मी इन्फॉर्मेशन देणार जर आमदार तिथं असतो तर सर्वोच्च सभागृह कुठल्याही वया संदर्भात आवाज उठवायचा. समजा आमदार असेल तर महाराष्ट्राची विधानसभा आणि खासदार असेल तर देशाची लोकसभा आहे. लोकसभेत ह्याच्या संदर्भात मी बोलतो विधानसभेत कैलास पाटील साहेब बोलले मग राणा पाटील का बोलले ना ह्या प्रश्नाचं उत्तर करा. तुमची प्रांजळ इच्छा आहे ना तुम्ही इन्फॉर्मर आहेत ना तुम्ही मोठं मन करून तिथं सांगायला पाहिजे होतं ना. येऊ दे ना काय दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे ना सांगायला पाहिजे होतं ना. का सांगितलं नाही तुम्ही. आणि नेमकं वाचवायचं कुणाला त्याच्या मुळापर्यंत जायचं असलं अतुल अग्रवालला स्टेटमेंटमध्ये असं आहे की 2017 पासून ती गोळी फॅमिली त्या अतुल अग्रवालकडनं ड्रग्ज खरेदी करत होती. मग अतुल अग्रवालचा फोन त्या जबाबाजून आजही चालू आहे. पोलीस त्याच्या मुळापर्यंत मुळासकट उकडावं लागलं ना. तुम्हाला जर सिंडिकेट उकडायचं त्यांना का सोडून दिले पुन्हा दबाव आहे का तुम्हाला सारा तपासाला मर्यादा घालून दिली. तुम्ही संतोष खोतपर्यंत वैभवपर्यंत जायचं पुढे जायचं नाही. मूळ कुठे मुळासकट कुठून काढलं पाहिजे नाही. ह्याच्या दृष्टीनं तपास आपल्या महाराष्ट्र पोलिसांनी का केला नाही का सक्षम नाही ते त्या तपास करायला. तर सातत्याने दुसऱ्या यंत्रणेकडे आपण विनंती करू सरकारने दुसऱ्या यंत्रणेकडे तपास द्या. याला काय अडचणी येतं तपास करायला मुळापर्यंत जायला काय अडचणी येत. जिथून ड्रग्ज येत आहे तिथपर्यंत गेलं तरच हे कुठं थांबल ना. आज ह्यांच्या मार्फत दुसऱ्या मार्फत सप्लाय करते पण त्या माणसाचं काही होत नसेल मुळापर्यंत जर गेलो नाही आपण तर तो काय तपास करणार. कुठली यंत्रणा सक्षम वाटते तपास ते एनडीपीएस असं मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर ह्या गोष्टी करणार आहे त्यांना हे सगळे पुरावे दाखवणार आहेत आमच्या निर्देशात. त्यानंतर मुख्यमंत्री साहेब नक्कीच यात काहीतरी योग्य मार्ग काढतील आणि मुळात सकट हे उकळून काढतील असं आम्हाला वाटतं. कधी भेटत आहे त्याची वेळ पुढच्या भेटणार आहे. त्याला दादा तुम्ही आता मगाशी बोलताना सांगितलं पोलिसांचा सहभाग यायचा 400 आम्ही पाहिलेलं विचारतो 400 मध्ये किती पोलिसांचा सहभाग आहे. आम्हाला जे पानं भरपूर आहे आम्हाला एका पोलिसाचा उल्लेख असलेलं जबाब त्यात दिसला तर एखाद्या आरोपी जबाबही खरं म्हणणार तर त्या दिवशी तपास केला का त्यानंतर तुम्ही गेलात का तपासाकडे हे पोलिसांनी सांगितलं नाही. तो पोलीस कर्मचारी की अधिकारी कर्मचारी
तर अशा पद्धतीनं ड्रग्स सारख्या सेन्सिटिव्ह विषयामध्ये आपलं पाठबळ त्या आरोपीची पाठीशी आहे असं जर मेसेज जात असेल तर ते समाजासाठी योग्य आहे का? याचा अर्थ काय? तुम्ही काही केलं, तुम्ही राजकारणात आहेत, तुम्ही आमच्या पक्षात आहेत म्हणून आम्ही तुम्हाला वाचू असं निधी दिल्यासारखं नाही. बरं, ड्रग्सचे चटके त्या स्वतः त्यानं भोगलेले आहेत. कदाचित त्यांना वाटत असेल की बाबा हे काहीतरी सत्ताधारी विरोधी असं आमचं डोक्यात नाही. एक लक्षात मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की ह्याच्यात जे कोणी सामील असते कोणीही असेल त्याला शोधा आणि त्याला, कारण ही लोक समाजात राहायच्या लायकीची नाही तर राहायलाच नको आहे, ही माझं मत आहे. आणि ह्याच्यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे. कृपा करून ह्याच्यात कुणी वैयक्तिक घेऊ नका. आमचं काय तुमचं मागाचं मांडत नाही कुणाचंच. हे जे प्रकरण आहे ह्या प्रकरणाच्या अनुषंगानं अशा पद्धतीचं ड्रग्सची विक्री आपल्या जिल्ह्यामध्ये होऊ नये, आपल्याकडची तरुण पिढी ह्या ड्रग्सच्या आहारी जाऊ नये, ह्या भूमिकेतनं ह्याच्यातली जी कोणी ह्याच्यात सहभाग असणारी माणसं आहेत ती 100% शोधली गेली पाहिजे. त्यांना कुठल्याही प्रकारचा अभय न दिलं गेलं पाहिजे. त्यांना कडक मधलं कडक शासन त्या ठिकाणी झालं पाहिजे, जेणेकरून बाकीच्या लोकांनी हा व्यवसाय करत असताना जर कोणाची उद्या अजून दजावला कोण तर त्याला कळलं पाहिजे की हे जर विक्री केली तर ह्याचे परिणाम एवढे गंभीर आहेत आपल्याला भोगावे लागतील. असं ते देणं गरजेचं आहे का नाही? दादा नेमकं तुमचा आक्षेप कुणावर आहे? राजकारणी लोकांवर आक्षेप आहे, पोलिसांवर आक्षेप आहे तपासाच्या बाबतीत? तपासातले ज्या काही गुन्हेगार आम्हाला दिसतात आम्ही अगदी पुराव्यासहित तुमच्या सगळ्याच्या समोर मांडायचं काम आता केलं. आणि पोलिसांनी का केलं नाही? कारण डळडळीत नाव येते त्या अग्रवालचं, त्याचा का जबाब घेतला नाही त्याला का? आणि गमत अशी त्याचा फोन पण चालू आहे. आक्षेप कुणावर आहे नेमकं? पोलीस पोलीस अगदी माझा आक्षेप हाच आहे की पोलिसांनी तपास करत असताना नेमकं कोणाला वाचवण्यासाठी तपास केला. 24 पानामधली 4 पानं फक्त तुम्ही घेता, 20 पानं तुम्ही घेत नाही. काय कारण आहे? याचं उत्तर मिळालं पाहिजे ना. पोलीस राजकीय दबावामध्ये काम करत आहेत. ह्याच्यात त्यांना असं वाटतं की कोण ना कोणतरी राजकारणातला असलेला माणूस लपवायचं काम पोलिसांकडे होते आपल्याला स्पष्ट आरोप आहे, कारण ते यश होत नाही. पिटू गंगणेचे भाऊ विरोध गंगणे यांनी तुळजापूरमध्ये प्रेस घेऊन सांगितली की ड्रग्सची माहिती आम्ही दिली. तर चार्जशीटमध्ये त्यांनी माहिती दिली असं कुठे उल्लेख आहे? पिटू गंगणे यांनी माहिती दिली ड्रग्सची. बरंच आहे बघा, महाभारत रामायण पकडले त्यांना आम्ही अभ्यास करून तुम्ही थोडा केला तर करू तुमच्या लक्षात येईल. त्यांचं तर कौतुक करावं तेवढं कमी आहे. काय बोलावं अशा माणसाला? आपण स्वतः शेणात तोंड घालायचं आणि त्याच तोंडानं उठून पुन्हा लोकांना सांगायचं की कोण शेण खाल्लं कोण शेण खाल्लं असा प्रकार आहे. काय बोलावं म्हणजे? आणि अजून एक असे 2 नंबरचे धंदे करायचे. नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करायचा, तिथून पैसे कमवायचे, तुळजाभवानीचे पासेस घ्यायचे, त्याच्यातनं आमाप माया जमवायची, ड्रग्सची विक्री करायची, त्याच्यातनं आमाप माया जमवायची. आणि अशा पद्धतीनं मोठं होऊन जर दुसऱ्या माणसाला शुल्लक, कुणाचे वडील दूध विकत होते, कुणाचे वडील काय होते असं हिमवायचं, यांची लायकी आहे हो तेवढं नाही. आणि एक नाही धंदा अजून पुन्हा मटक्याचं कळालं आम्हाला. म्हणजे जे काय 2 नंबर आहे ते स्वतःच करायचं आणि आरोप पुन्हा करायचे. ही कुठली वृत्ती आहे नेमकी? अरे तुम्ही पैशानं तुमच्या प्रॉपर्टीनं जर आमची श्रीमंती तुम्ही जर आम्हाला शुद्र समजत असाल, लोक दाखवतील म्हणा तुम्हाला काय असतं. आणि माझं तर आव्हान आहे जनतेला तुळजापूरमध्ये किंवा जिथं जिथं ड्रग्सची तस्करी करणारी जी लोक राजकीय लोक जी ह्याच्यात असतील, माझं म्हणणं आहे लोकांनी खडासारखी उचलून बाजूला फेकले पाहिजे. ह्यांना एक संदेश देणं गरजेचं आहे लोकांनी सुद्धा त्यांच्या कोर्टात. ह्या पद्धतीचं तुमचं आचरण आम्ही होऊन घेणार नाही. कोणी का असणार दुसऱ्याला शुद्र समजायचं. आणि आम्ही प्रामाणिकपणे राहिला आहोत, प्रामाणिक असतो. तुमच्यापेक्षा आम्ही गरीब असतो म्हणजे तुम्ही आम्हाला हिंद समजता का? तुमच्यासारखी भिकारी तर नाहीत ना म्हणून, तुमच्यासारखं नालाय वागणारे तर नाहीत ना म्हणा. कुठं मंत्रीपद मिळते म्हणलं की निघाला त्या पक्षात, सांगताना काय विकास करायचा आहेत ना. जिथं आहे तिथं खुट्टा राहून थांबला ना प्रामाणिकपणे, कुणाच्या आयुष्यात नाही वेळ पडलो. आणि मला वाटतं कसं असते, इतिहास ही लढणाऱ्याचा लिहिला जातो, पडून जाणाऱ्याचा कधीच इतिहास लिहिला जातो. दादा अधिवेशनात जे उत्तर व्हायला झालं होतं ते विधानसभा अध्यक्षांना सुद्धा
त्याच्या विधानसभा अध्यक्षांना काय कारवाई काय झालंय का पुढं? त्यावेळेस त्या कॅबिनेट मंत्र्यांनी सभागृहात सांगितलं की आपल्या चौकशी करून त्या दिवसात ती मांडली चौकशी काय झाली तर मी त्यांना भवनाची प्रॉपर्टी दिली ते तिथं सादर होण्याच्या आधीच कशी लीक झाली त्याबाबत मी तिथं मांडला चौकशी करून पुढच्या दिवसात माहिती माहिती मी या प्रकरणात स्पष्ट बोलतो, तुम्ही विधानमंडळात हा प्रश्न तारांकित प्रश्न करत नाही, तुम्ही लक्षवेधी सूचना मांडत नाही, दुसरा आमदार लक्षवेधी सूचना मांडतो, तर त्या लक्षवेधीचं सूचनेचं उत्तर तुमच्या पीएला का घ्यावंच वाटते? मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तुम्ही फेर आहेत ना, तुम्ही सूचना दिलीत ना, मग तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर का घेताय तुमच्या पीएच्या मार्फत? त्यांच्याच पीएकडनं ते व्हायरल झालं. मला पोलिसांवर दबाव आहे का नाही ही सांगणे ही एवढं स्पष्ट आहे ना. विधिमंडळातलं एखादी लक्षवेधी झाल्याच्या नंतर त्या लक्षवेधीचं उत्तर त्या आमदार महोदयाला विधानमंडळाच्या मार्फत मिळायच्या आधी त्या लक्षवेधीचं उत्तर जर लोकप्रतिनिधीच्या पीए कडनं व्हॉट्सअपला टाकलं जात असेल तर ह्याच्यात दिसत नाही का पोलिसांवर दबाव आहे? कशाच्या आधारे पोलिसांनी दिले? ह्या तपासाचं या लक्षवेधीचं उत्तर कुठल्या नियमात दिलं पोलिसांनी त्यांच्या पीए जवळ? आणि माझा प्रश्न हा आहे की त्यांच्या पीएनं का मागितलं? पीएनं मला मागितलं का? आता माझे पीए माझा पीए कधी कागद मागल? जेव्हा मी त्यांना सांगेल तेव्हा ही कागद मागा. मग मी कागद का मागायला नव्हतो? ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजेत नाही. अनुत्तरित प्रश्न आहेत. आजपर्यंत कधी बोलले नाही त्याच्याबद्दल. तू नुसतं मी माहिती दिली मग ड्रग्सची माहिती तुम्ही दिली होती, मटक्याची तुम्ही दिली तर मटक्याची धाड पडली मग ती कोणी दिली? आता या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्री भेटल्यानंतर ही जी चार्जशीट दाखल झाली आहे त्याच्यात काय बदल अपेक्षित आहे तुम्हाला आणि काय होईल? सखोल तपास व्हावा, निपक्षपातीपणे कुणाला अडकवायचं किंवा वाचवायचं अशा पद्धतीने तपास झाला नाही पाहिजे. जो काय तो सरळ बाधित तपास व्हावा आणि जे दोषी आहेत कुणी का असलं तरी त्यांच्यावर कारवाई आणि कितीही मोठा असला म्हणजे ते आपला अग्रवालची पुढची कुठली लिंक असली तिथपर्यंत पोलिसांनी जावं आणि मुळात सगळं हे ड्रग्सचं रॅकेट उघडून टाकावं ही पण आता ही दाखल केलेलं जी चार्जशीट आहे त्याच्यावर तुमचे आक्षेप आहेत ना, त्याच्यात पण पूर्व तपास करतील ना. आणि ती म्हणतो आमचं म्हणणं आहे की चांगला अजून व्यवस्थित तपास व्हावा. त्यांना हे निर्देश गोष्टी द्या, त्यांना वाटलं हे पोलीस करतील त्यांच्याकडे मदत केली. पण जे आरोपी फरार आहेत सध्या त्या संदर्भात काय म्हणजे नेमकी काय मागणी करणार सीएम कडे वगैरे? आरोपी फरार म्हणजे त्यांची संपत्ती जप्त करावी किंवा काय आरोपीची अटकपूर्व जामीन व्हावी ह्याची पोलीस वाट बघतात का? हा प्रश्न. कारण आम्हाला कळालं काय आरोपी न्यायालयात त्या ठिकाणी येते, न्यायालयातून जाते, पोलिसांना मात्र सापडत नाही. काय मला काय म्हणायचंय, काय संदेश द्यायला तो वैयक्तिक एकाच व्यक्तीच्या नावाबद्दल काय एवढं हे आहे? कोणी का असं माझं काय म्हणणं आहे, कोणी का आणि माझं तर म्हणणं आहे ही संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. ड्रग्ज विक्री करणं, मटक्याच्या बुक्या चालवणं, अजून काही गैरव्यवहार करणं ही संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. मला वाटतं मकोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई होणार आहे. मकोका अंतर्गत निस्ता सोडू असं नाही. दादा दुसरा एक विषय आहे, राणादादांचं म्हणणं असं आहे की ते ठोस माहिती देतात, आरोपींना पकडून देतात, तुम्ही फक्त दोघं जण आरोप करता बडबड करता, काही तुमच्याकडे ठोस माहिती नसते. मी काय ठोस आहे का? ठोस बाप आहे. पोलिसांनी जी तपास केलाय आम्ही ठोस माहिती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देऊ. माझं तर म्हणणं आहे त्याचा मी तो तपासावे. आता तुमच्यावर पण आरोप झाले की ड्रग्स मधले काही आरोपींचे फोटो घेऊन तुमच्यावर आरोप झाले. मी माझ्यावर ज्या दिवशी माझ्यावर आरोप झाले, माझ्याबरोबरचे फोटो त्यांनी दाखवले, त्या दिवशी मी सांगितलं की माझ्या कुठं, आणि त्या दिवशी मी आव्हान केलं तुम्हाला आठवत असत हो की माझा त्या आरोपीचा कुठं फोनवर संपर्क आला का तपासा ना, सीडीआर तपासा ना, आमचे सीडीआर काढा. आणि माझं अजून दुसरं म्हणणं आहे की जे आता आरोपी त्यात सामील आहेत त्यांची बी सीडीआर तपासा, त्यांच्या नेत्याबरोबर झाले तर नाही. आणि माझं काय म्हणणं आहे, मी सुद्धा असं मला सुद्धा फासावर थोडं माझी काय अडचण नाही. भावी काय स्वयंघोषित राज्यमंत्र्याचा त्याचं गरज नाही तुझा. तिले काय झालंय
कशाला शिक्षण झाले मला माहिती नाही, कॉन्व्हेंटच्या कशा तरी शाळेत झाले त्यांना वाटतं ती एकटी हुशार आहे, दुसऱ्याला काय अडचण आहे का नाही. त्यांना ते एकटं ज्ञान म्हणजे आकडे ज्ञान म्हणजे जेव्हा ज्ञान वाटलं जातो तेव्हा ती एकटे जन्म झाला काही त्यांचं, बाकी कोण नव्हतं. अशा पद्धतीने भाषा असते. आणि कसं असतंय माणसाच्या बोलण्यातनं आणि वागण्यातनं ते उल्लेखित होते. विभागण्यातले फरक मागाशीपासून वारंवार तुम्हाला 2-3 वेळेस सांगितलं की तुम्ही स्वतः माहिती दिली म्हणताना मग विधानमंडळात तुम्ही ह्याच्याबद्दल साधं ब्रश शब्द सुद्धा का काढला नाही, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, दुसऱ्या आमदारांनी त्याच्या संदर्भात लक्षवेधी केली तर त्या लक्षवेधीचं उत्तर तुम्हाला कशासाठी पाहिजे होतं, का घाबरला होता तुम्ही, 2 प्रश्न आहेत माझे. आणि तिसरं, तुम्ही ड्रग्सच्या बाबतीत इतके संवेदनशील आहात तर तुम्हाला 1 वर्ष 2 महिन्यापूर्वी निवडणुकीच्या पूर्वी माहित होतं तुमचा कार्यकर्ता ड्रग्सच्या आरी आहे, अशा पद्धतीने ड्रग्स विकला जात आहे, तुम्ही त्याच वेळेस पोलिसांना हे का सांगितलं नाही. 3 प्रश्न मला वाटते त्यांच्यासाठी त्यांनी उत्तर द्यावं, काढून घ्यायचं.